Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss a chapter, Plant Kingdom. बेटा प्लांट किंगडम मध्ये लास्ट लेक्चरला आपण सगळ्यात पहिले काय बघितलं बेटा, अल्गी बघितली. या अल्गी मधून आपण सांगितलं बेटा एक जनरलाइज स्ट्रक्चर बघितलं की कशा पद्धतीने या अल्गी मध्ये जर पार्ट बघितला तर इकॉनॉमिक इंपॉर्टन्स कशी असतील, रिप्रोडक्शन याचं कसं असणार आहे. पण याच्यानंतर आपण क्लोरोफायसी अल्गी बघितली. क्लोरोफायसी अल्गी मध्ये आपण सांगितलं की सेल वॉल इनर सेल्युलोज आउटर पेक्टोज असेल, बरोबर आहे की नाही बेटा. याच्यामध्ये फ्लॅजेलाचा नंबर 2 ते 8 असतो आणि तो पण कसा असतो बेटा, इक्वल असेल आणि अपायकल पोझिशनला असेल. आज आपल्याला काय करायचं आहे बेटा, या चॅप्टरचा जो शेवटचा पार्ट आहे बाळांनो, शेवटच्या पार्टमध्ये मेन्शन केलेलं आहे बाळांनो हॅप्लॉन्टिक सायकल, हॅप्लोडिप्लॉन्टिक आणि डिप्लॉन्टिक सायकल. या जर मी शेवटी शिकवल्या बेटा तर थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. मग आपण काय करतो बेटा, त्या हॅप्लॉन्टिक सायकलला अल्गी चालू ना अल्गीमध्ये शिकून घ्या. ब्रायफाईट चालू ब्रायफाईटमध्ये, मी तिथं गरज पडली तिथं पण शिकवेल बेटा मी. ओके. पण आता आपल्याला काय बघायचं की कशा पद्धतीने सगळ्या फॉर्म्सला जर स्टडी केलं व्यवस्थित तर आपल्याला एकही क्वेश्चन चुकणार नाही. मग आता आपण क्लोरोफायसीचा काय करतो बेटा, याच्या हॅप्लॉन्टिक सायकल कशी असते ते शिकून घेऊ आणि मग बेटा पुढच्या पॉईंट्सला सुरुवात करू. ओके चलो, बोर्ड कर लक्षात बेटा सगळ्यांनी. इथं ज्यावेळेस मी हॅप्लॉन्टिक सायकल म्हटलं बेटा, मग हॅप्लॉन्टिक सायकलसाठी मला सगळ्यात पहिली गरजेची गोष्ट काय बेटा, तर मी इथं काय केलं बेटा, ही अल्गी ड्रॉ केली. लक्षात बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे बघा बाळांनो, ज्याची त्याची शिकवण्याची पद्धत आहे बाळांनो ही. ओके. मी भरपूर पुस्तकं बघितले, सगळे काही पुस्तकं बघितले, सगळ्या बुक्समध्ये या अल्टरनेशन ऑफ जनरेशन सगळ्यात शेवटी असतात. ओके. पण आता मला इथं घ्यायची इच्छा आहे बेटा म्हणून मी इथं घेतोय. ओके चलो, बोर्डकडे लक्ष द्या. हां, आपण काय केलं बेटा, इथं युलोथ्रिक्स अल्गी घेतली. काय घेतली बेटा, ही युलोथ्रिक्स अल्गी. मी इथं लिहितो पण बेटा, याचं एक्झाम्पल मी लिहून देतो इथं म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. हे काय बेटा, युलोथ्रिक्स अल्गी. आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की सर तुम्ही युलोथ्रिक्स अल्गी का घेतली, याच्या मागे 2 रिझन्स आहेत बेटा माझे. पहिलं एक कॉमन एक्झाम्पल आहे आणि दुसरं बेटा NCERT मध्ये ही डायग्राम नवीन ॲड झाली 2018 पासून बाळा, म्हणून आपण याला एक्झाम्पलला फोकस करतोय. मग मित्रांनो, युलोथ्रिक्स अल्गी घेतल्यानंतर जी प्लांट बॉडी आपल्याला दिसते, म्हणजे याचा अर्थ आपल्याला जमिनीवर जो ग्रो झालेला फॉर्म दिसतोय बाळांनो, हा फॉर्म आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मग ही अल्गी जर बघितली तर अल्गी काय झाली बेटा, इथं अल्गी जी बेसल सेल असेल बेटा, खालची सेल जी त्याच्याने काय झाली, सबस्ट्रॅटमला अटॅच झालेली. मग ही प्लांट बॉडी जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची. मग मी आता सगळ्यात पहिले कॅरेक्टरपासून सुरुवात करतोय बेटा. ही प्लांट बॉडी ज्या वेळेस मी बघतोय बेटा, या प्लांट बॉडीकडे बघितलं तर प्लांट बॉडी कशी बेटा, इथं गॅमेटोफाईट असेल. एक एक पॉईंट क्लिअर होईल बेटा सगळ्यांना, लक्ष द्या सगळ्यांनी. प्लांट बॉडी कशी दिसते बेटा आपल्याला, गॅमेटोफाईट असेल. कुठल्याही प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये 2 फॉर्म्स येतात बेटा, एकाला म्हणतात गॅमेटोफाईट, दुसऱ्याला म्हणतात स्पोरोफाईट. म्हणजे गॅमेट तयार करणारा आणि स्पोर तयार करणारा, अशा 2 स्टेजेस असतात प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये. मग इथं पहिली जी स्टेज आहे बेटा ती गॅमेट्स तयार करणारी आहे, म्हणून तिला आपण नाव दिलं बेटा गॅमेटोफाईट नाव दिलेलं आहे. गॅमेटोफाईट नंतर आता सेकंड कॅरेक्टर आपण घेतले बेटा, ही कशी झाली, ही फ्री लिव्हिंग आहे बेटा, कोणाचाही हिला सहारा नकोय, स्वतः आपल्या जमिनीवर ग्रो होणार, स्वतःचं काम स्वतः करणार. म्हणजे आपण काय म्हटलं बेटा, इथं ही फ्री लिव्हिंग असेल. तुम्ही म्हणणार सर ही सॉईलमध्ये ग्रो झाली. हो बेटा, ती सॉईलमध्ये स्वतः ग्रो झाली, तिने कोणाचा आशीर्वाद घेतला नाही. इथं फ्री लिव्हिंग. त्याचबरोबर कशी बेटा, ही फोटोसिंथेटिक असेल. हिचं नेचर आपण सांगितलं बेटा कसं आहे, फोटोसिंथेटिक आहे. त्याचबरोबर आपण हिला म्हणतो बेटा इंडिपेंडंट असेल. कसं असेल बेटा, ही इंडिपेंडंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर बेटा हे डॉमिनंट असेल. कशी असेल बेटा, इथं ही डॉमिनंट. पण मित्रांनो, ज्या वेळेस आपण विचार केला तेव्हा आपल्याला एक गोष्ट समजून चुकलेली आहे. जेव्हाही मी गॅमेटोफाईट हा पार्ट घेतो बेटा, या गॅमेटोफाईटचा अर्थ समजून घ्यायचा. ही कशी मित्रांनो, इथं हॅप्लॉइड कंडिशन असेल. कशी असेल बाळांनो, इथं ही हॅप्लॉइड कंडिशन असेल. म्हणजे बेटा आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली, जी प्लांट बॉडी आपण अल्गीची बघतो ही अल्गीची प्लांट बॉडी फ्री लिव्हिंग आहे, अल्गीची प्लांट बॉडी फोटोसिंथेटिक आहे, अल्गीची प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे, अल्गीची प्लांट बॉडी मल्टीसेल्युलर आहे. मग आता आपल्याला गॅमेट प्रोड्युसिंग बनतोय, म्हणजे हे पूर्ण हॅप्लॉइड स्ट्रक्चर झालं. याच्यातली मी एका सेलबद्दल आता विचार करणार. मी कुठल्याही सेलबद्दल सांगू शकतो बाळांनो, पण तुम्हाला मी इथं काय सांगतोय, पर्टिक्युलर एकेका सेलचा आपण विचार करणार आहोत बाळांनो. मग मी जेव्हा या सेलचा विचार केला तर ही सेल मला आता कशी दिसते त्याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. या सेलला मी बघितलं बेटा तर ही सेल मी काय सांगतोय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही सेल आहे बेटा इथं हॅप्लॉइड. सेल काय बेटा मला सांगा, इथं हॅप्लॉइड आहे. मित्रांनो, जेव्हा मी असं म्हणतोय की ही सेल हॅप्लॉइड आहे, मग याचा अर्थ काय झाला, ही सेल हॅप्लॉइड आहे याचा अर्थ काय झाला, तर याचा अर्थ असा झाला बेटा की या हॅप्लॉइड सेलला, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी, या हॅप्लॉइड सेलला मिओसिसमध्ये जाता येणार नाही. म्हणून आपण सांगितलं बेटा ही कशात जाणार आहे, मायटॉसिसमध्ये जाणार आहे. कशात जाणार आहे बेटा, मायटॉसिसमध्ये. आणि त्याच प्रोसेसला आपण म्हटलं बेटा काय तयार करेल, ती गॅमेटोजेनेसिस. काय तयार करेल बेटा, इथं गॅमेटोजेनेसिस. म्हणजे अर्थ बघा बेटा कसा झालाय, कधीही जेव्हा गॅमेट्स तयार होतात बेटा तेव्हा ते मिओसिसमधून तयार होतात.
पण अल्गीमध्ये जर बघितलं तर प्लांट बॉडी कशी बाळांनो मला सांगा, हॅप्लॉइड. प्लांट बॉडी हॅप्लॉइड असल्या कारणाने आपण म्हणतो ती काय तयार करते बेटा, गॅमेट्स तयार करते. ती काय तयार करते, गॅमेट्स. कोणालाही गॅमेट तयार करावं लागणार आहे, पण हॅप्लॉइड सेल तर मिओसिसमध्ये जात नाही. मग इथं जे गॅमेटोजेनेसिस होतं आहे ते कोणामुळे होतं बेटा, मायटॉसिसमुळे होतं. मग आता याच्यामध्ये आपण जेव्हा ऑब्झर्व केलं तेव्हा आपल्याला काय दिसलं बाळांनो, तर आपण इथं काय केलं बेटा, इथं सिम्पल लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी, इथं आपण काय केलं, ही सेल घेतली, खूप सारे मायटॉसिस झालेत बेटा. खूप साऱ्या मायटोटिक डिव्हिजनमुळे काय झालंय, इथं भरपूर सारे काय झालेत बेटा, इथं आपण म्हणूयात इथं हे गॅमेट्स तयार झाले. इथं आपण सांगतो बेटा खूप सारे काय तयार झाले, गॅमेट्स तयार झाले. येतं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये इथं. ओके चलो, पण आता गॅमेट्सकडे तुम्ही व्यवस्थित नजरेने बघा. गॅमेट्स आपण तयार झाले म्हणतो बेटा, इथं आयसो गॅमेट्स म्हणतो मी, आयसोगॅमी होईल पुढे जाऊन. पण गॅमेट्समध्ये आपण काय सांगतो बेटा, 2 to 4 फ्लॅजेला. इथं काय सांगायचं बेटा आपल्याला, 2 to 4 फ्लॅजेला, 2 ते 4 फ्लॅजेला याच्याकडे प्रेझेंट असणार आहे. म्हणजे कंडिशन कशी आली बघा बाळांनो, इथं आपण जो गॅमेट तयार करतो आहोत, जो गॅमेटोजेनेसिसने युरोथ्रिक्समध्ये गॅमेट तयार झाला आहे, हा गॅमेट जर बघितला बेटा तर ह्या गॅमेटमध्ये आपण 2 ते 4 फ्लॅजेला असतील. पण मग क्लोरोफायसिया मेंबरला किती फ्लॅजेला सांगितले बेटा आपण, 2 to 8 फ्लॅजेला सांगितले. किती बेटा, 2 to 8 फ्लॅजेला सांगितले. इथं फक्त युरोथ्रिक्सच्या मेंबरला किती बेटा, 2 to 4 आहे. मग आता काय होतं बेटा, मॅच्युरेशन झाल्यानंतर इथं बस्टिंग झाली आणि गॅमेट्स काय झाले बेटा, रिलीज झाले. हे गॅमेट्स आपण सांगितले बेटा आता बाहेर पाण्यामध्ये वगैरे रिलीज झाले आणि रिलीज झाल्यानंतर काय होतील बेटा, तर या गॅमेटचं फ्युजन होणार. गॅमेटचं काय होणार बेटा, इथं फ्युजन होणार आहे. लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. आता हे सगळे गॅमेट्स आपण म्हटलं बेटा पाण्यामध्ये रिलीज झाले. मग आता यांचं काय होतं, तर आपण यांचं म्हणतो बेटा इथं होणार आयसोगॅमी. यांचं काय होणार बेटा, इथं आयसोगॅमी. म्हणजे आता फ्युजन झालं, फर्टिलायझेशन होणार. आयसोगॅमी म्हणजे सगळे गॅमेट्स कसे बेटा, सारखे आहेत. आयसोगॅमी आपण सांगितलं. आयसोगॅमी झालं म्हणजे फर्टिलायझेशन झालं आणि इथं काय तयार झालं बेटा, इथं झायगोट तयार झालं. काय तयार झालं बेटा, झायगोट तयार झालं. हा झायगोट, ज्याला फ्लॅजेला नसेल. मित्रांनो, या जगातली सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की झायगोट म्हटलं की नेहमी तो काय असतो बेटा, डिप्लॉइड असतो. झायगोट म्हटलं म्हणजे नेहमी तो काय असणार बेटा, डिप्लॉइड असणार. आता कंडिशन बघा बेटा, इथं झायगोट सांगताच बरोबर मी शब्द वापरला बेटा की तो काय असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. झायगोट सांगितल्याबरोबर तो काय असणार आहे बेटा, डिप्लॉइड असणार आहे. पण मग आता कंडिशन काय झाली, हा झायगोट जो होता बेटा की हा झायगोट लगेच कशामध्ये गेला, आपण म्हणूया तिथं मिओसिसमध्ये गेला. झायगोट कशात गेला बेटा, लगेच इथं मिओसिसमध्ये गेला. या मिओसिसला आपण दुसरं नाव देतो बेटा, रिडक्शन डिव्हिजन. याला काय नाव दिलं बेटा आपण, इथं रिडक्शन डिव्हिजन नाव दिले बेटा आपण. याला सिंपल रिडक्शन डिव्हिजन नाव दिले. किंवा झायगोट मिओसिसमध्ये जातोय बाळांनो, म्हणून त्याला नाव दिलं जातं झायगॉटिक मिओसिस. सिंपल नाव काय दिलं बेटा आपण त्याला, झायगॉटिक मिओसिस. हे सगळे त्याचेच नाव आहे बेटा. झायगोट जो होता हा झायगोट युनिसेल्युलर आहे, हा मिओसिसमध्ये गेला, त्याला रिडक्शनल डिव्हिजन पण म्हणतोय, त्याला आपण झायगोटिक मिओसिस पण म्हणतोय. आणि मग काय झालं बेटा, मिओसिसमध्ये गेल्यानंतर आपण सांगितलं बेटा की इथं स्पोर्स तयार झाले. काय तयार झाले बेटा, इथं स्पोर्स तयार झाले. समजलं बेटा, आपण म्हटलं बेटा हे स्पोर्स तयार झाले. मग आता स्पोर्स तयार झाले बेटा, मिओसिसचं प्रोडक्ट जे पण तयार होतं बेटा हमेशा ते काय असतं बेटा, हॅप्लॉइड असेल बाळांनो. मी तर एकच झायगोट आहे म्हणून 4 स्पोर दाखवतो बेटा, कारण एका सेलपासून मिओसिसला 4 सेल तयार होतात. मग आता काय होणार, तर आता आपण सांगतो बेटा हा जो स्पोर होता, या स्पोरचं आपण सांगितलं बेटा इथं जर्मिनेशन होतंय. या स्पोरचं काय होतंय बेटा, जर्मिनेशन. मी तर सांगतो बेटा हा स्पोर जो आहे, स्पोर जर्मिनेशन झालं. मग स्पोर जर्मिनेशन म्हणजे काय होतं इथं, तर आपल्याला इथं युनिसेल्युलर स्ट्रक्चरपासून आता मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर होतं. हे स्पोर जर्मिनेशन कशाने होणार आहे, तर आपण सांगतो बेटा हे कशाने होतं, इथं मायटॉसिसने होणार आहे. कशाने होणार आहे बेटा, मायटॉसिसने. आणि मग नवीन बेटा इथं ही प्लांट बॉडी तयार होणार आहे. मग या सायकलमध्ये आपल्याला समजलं काय बाळांनो, या सायकलमध्ये आपण बघितलं की एखादा फॉर्म कसा परत परत तयार होणार आहे. पण आता मित्रांनो गोष्ट अशी की जसं मी प्लांट बॉडी इथं सांगितली गॅमेटोफाइट, हा याचा पहिला पार्ट झाला बेटा हॅप्लॉइडचा. फॉर एक्झाम्पल जर मी असं म्हणत असेल, जर मी सांगितलं गॅमेटोजेनेसिस मायटर 2 to 4 फ्लॅजेला, इथं गॅमेट्स तयार झाले. हे काय तयार झाले बेटा, इथं गॅमेट्स तयार झालेले आहेत. गॅमेट्स पण कसे आहेत बेटा मला सांगा, इथं नेहमी कसे असतात, हॅप्लॉइड असतात. झायगोट तयार झाला, डिप्लॉइड आहे बेटा. झायगोट कशात गेला, मिओसिसमध्ये. काय तयार झाले, स्पोर. स्पोरचं जर्मिनेशन झालं, प्रत्येक सेल कशी आली बेटा, इथं हॅप्लॉइड आली बाळांनो. येते सगळ्यांच्या लक्षामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, हे फर्टिलायझेशन हे परत परत तशीच केस आली.
पण इथं जर बघितलं बेटा, ही झायगोटची जी स्टेज आपल्याला दिसते बाळांनो, ही झायगोटची एकमात्र अशी स्टेज आहे बेटा जी डिप्लॉइड आहे. पूर्ण लाईफ सायकलमध्ये जर आपण बघितलं तर एकच स्टेज अशी आहे बेटा जी फक्त डिप्लॉइड आहे. म्हणजे आपण काय म्हणतो बेटा, झायगोट इथं काय रिप्रेझेंट करते बेटा, प्लांट बॉडीचा सेकंड फॉर्म रिप्रेझेंट करतं. प्लांट बॉडीचा पहिला फॉर्म बेटा गॅमेटोफाइट आहे, जो इथं सुरुवातीला आला. नंतरच्या केसमध्ये आलेला जो फॉर्म आहे बेटा त्याला आपण म्हणतो इट इज अ स्पोरोफाइट. हा काय असेल बेटा मला सांगा, इथं स्पोरोफाइट असेल. हा स्पोरोफाइट झाला बेटा. का म्हटलं याला स्पोरोफाइट, कारण त्याने काय तयार केले बेटा, स्पोर्स. प्लांट बॉडीचा जो फॉर्म स्पोर्स तयार करतोय बेटा त्याला आपण काय नाव देतोय, स्पोरोफाइट नाव देतोय. हा कसा दिसतोय बेटा आपल्याला, युनिसेल्युलर दिसतोय, युनिसेल्युलर दिसतोय. त्याचबरोबर बेटा याला काय म्हणायचं, रिड्यूस्ड म्हणायचं, कारण एका स्टेजसाठी ह्याला बेटा रिड्यूस, किंवा याला दुसरा शब्द वापरतात बेटा रेसेसिव्ह. बस. मग या लाईफ सायकलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी काय ठरली, या लाईफ सायकलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी काय ठरली बेटा, तर मेजर पार्ट बघा इथं हॅप्लॉइड आहे बेटा, आणि मायनर पार्ट काय बेटा, डिप्लॉइड आहे. म्हणून या लाईफ सायकलला काय नाव देतो बेटा आपण, हॅप्लॉन्टिक सायकल. आपल्याला सिंपल काय नाव दिलं बेटा इथं, हॅप्लॉन्टिक सायकल. एकदम कॉमन नाव तयार झालं बेटा हे हॅप्लॉन्टिक सायकल. हॅप्लॉन्टिक सायकलमध्ये काय सांगतो बेटा, अल्गीमध्ये हॅप्लॉन्टिक सायकल येते. अल्गीची हॅप्लॉन्टिक सायकल म्हणजे काय, तर अल्गीची हॅप्लॉन्टिक सायकलचा अर्थ होतो की मेजर पार्ट जो बेटा इथं हॅप्लॉइड आहे, म्हणून हिला काय म्हटलं तर हॅप्लॉन्टिक सायकल. मित्रांनो 2017ला नीटला जो क्वेश्चन आला होता तो क्वेश्चन होता बेटा झायगॉटिक मिओसिसचा. झायगॉटिक मिओसिस हे कोणामध्ये होतं तर बेटा हे अल्गीमध्ये होतं. क्लमॅडोमोनस त्याचा आन्सर दिलं होतं त्यावेळेस. ओके, सो हे एक क्वेश्चन आहे बाळांनो. युलोथ्रिक्समध्ये फ्लॅजेला किती, जर आउट ऑफ सिलेबस थोडासा क्वेश्चन आला तर हा एक नीटचा क्वेश्चन होऊ शकतो बेटा इथं. ओके, खूप कॉमन आहे बेटा हे, याच्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका. ओके, मला वाटतं बेटा हे तुम्हाला चांगलं क्लिअर झालेलं असेल. झालं बेटा सगळ्यांना, मी साईडला होतो, एकदा याला व्यवस्थित लिहून घ्या बाळांनो. इथं आपण म्हणतो बेटा इथं काय संपलं आपलं, इथं क्लोरोफायसिस संपलं. मग आपल्याला आता रोडोफायसिन, फिओफायसिन आणि रोडोफायसिन घ्यायचं. ओके बेटा सगळ्यांना, चलो बोर्ड का लक्षात सगळ्यांनी. आता जो नेक्स्ट बीट मला घ्यायचा आहे बेटा, तो नेक्स्ट बीट म्हणजे काय असणार आहे इथं, फिओफायसी. फिओफायसी, चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. फिओफायसी. मग आता नेहमीप्रमाणे याचे काय करू बेटा, पहिले जनरल कॅरेक्टर समजून घेऊ की काय काय कॅरेक्टर याच्याकडे आहेत. ओके बाळांनो, चला बोर्डकडे लक्ष द्या. फिओफायसीमध्ये सगळ्यात पहिलं कॅरेक्टर मी काय घेतलं बेटा, तर इट इज कॉमनली कॉल्ड ॲज ब्राऊन अल्गी. याला कॉमनली काय नाव देतो बेटा आपण इथं, ब्राऊन अल्गी. याला कॉमनली नाव दिले बाळांनो ब्राऊन अल्गी. मित्रांनो फिओफायसीच्या मेंबरला मी सांगतोय ब्राऊन अल्गी नाव दिलं जातं. जसं क्लोरोफायसीच्या अल्गीला आपण काय नाव दिलं होतं बेटा, ग्रीन अल्गी नाव दिलं होतं. मग आता त्याच्यामध्ये पिगमेंट कुठले प्रेझेंट आहेत सर, तर याच्यामध्ये पिगमेंट आपण काय सांगतो बेटा, क्लोरोफिल ए प्रेझेंट असेल, त्याचबरोबर बेटा क्लोरोफिल इथं काय प्रेझेंट असेल, सी प्रेझेंट असेल. मी जेव्हा क्लोरोफायसीचं नाव घेतलं बेटा तेव्हा क्लोरोफायसीमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी प्रेझेंट होता. परंतु ज्या वेळेस मी इथं फिओफायसीचा मेंबर बघतो बेटा, फिओफायसीच्या मेंबरमध्ये क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट आहे, त्याचबरोबर क्लोरोफिल सी पिगमेंट प्रेझेंट आहे. यानंतर दुसऱ्या गोष्टीकडे जेव्हा लक्ष जातं बाळांनो, याच्या पलीकडे काही पिगमेंट प्रेझेंट आहेत का, तर याच्याकडे पिगमेंट आहेत बेटा ज्याचं नाव आहे झॅन्थोफिल. काय नाव बेटा त्यांचं, झॅन्थोफिल. झॅन्थोफिल सुद्धा आपण म्हणतो बेटा मोस्ट कॉमन पिगमेंट आहे. झॅन्थोफिल नंतर आपण सांगतो बेटा कॅरोटिनॉइड सुद्धा याच्याकडे पिगमेंट प्रेझेंट आहे. कॅरोटिनॉइड ही मोस्ट कॉमन पिगमेंट आहे. म्हणजे ब्राऊन कलर येण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं बेटा इथं झॅन्थोफिल पिगमेंट. कोण असतो बाळांनो इथं, झॅन्थोफिल पिगमेंट. आय थिंक बेटा हे तुम्हाला चांगलं क्लिअर झालं असेल बाळांनो. ओके ना बेटा सगळ्यांना, चलो व्हेरी गुड बेटा. आता मी काय करतो बेटा, नेक्स्ट पॉईंट इथं सगळ्यात जास्त काय करतोय बाळांनो, आता याच्या हॅबिटॅटकडे लक्ष देतो. ज्या वेळेस मी काय केलं बेटा, याचं हॅबिटॅट बघितलं. काय बघितलं बेटा इथं, हॅबिटॅट बघितलं. हॅबिटॅट ज्या वेळेस आपण याचं बघतोय बेटा, या हॅबिटॅटला तुम्हाला 100% कोणासोबत क्रॉस करावं लागेल बेटा, क्लोरोफायसी करावं लागेल. मी तुम्हाला सांगतोय बेटा की प्रत्येक अल्गी ही फ्रेश वॉटर, मरीन वॉटरमध्ये सापडणारच आहे. पण जेव्हा आपण म्हणतोय बाळांनो इथं हॅबिटॅट बघितली तेव्हा मी सांगतोय की फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा याचे फॉर्म्स प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर बेटा याचे फॉर्म्स इथं मरीन वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला सापडत आहेत. पण मेजॉरिटी फॉर्म्स आपल्याला कुठे सापडतील बेटा, इथं मरीन वॉटरमध्ये सगळ्यात जास्त सापडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बेटा, सम फॉर्म्स ऑल्सो प्रेझेंट इन अ ब्रॅकिश वॉटर. सम फॉर्म्स ऑल्सो प्रेझेंट इन अ ब्रॅकिश वॉटर. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची होते बाळांनो. एक्झामला मे बी असा क्वेश्चन येईल बेटा की ब्रॅकिश वॉटरमध्ये काय काय सापडतं, सांगायचं मोस्ट डायव्हर्सिटी सापडते. ॲक्वॅटिक इकोसिस्टीममधली ब्रॅकिश वॉटरचा जो पार्ट आहे बेटा तो सगळ्यात जास्त काय असतो, डायव्हर्स असतो. मित्रांनो याच्यानंतरचा कन्सेप्ट जो आहे आपल्याला हॅबिटॅट समजलं काय असेल,
मग मी काय करतोय बेटा, याच्या थॅलसकडे जातोय. ज्या वेळेस मी याचं स्ट्रक्चर ऑफ थॅलस बघतोय बेटा, हे थॅलस सगळ्यात मोठं असणार आहे बाळांनो. या थॅलसला इथं नाव देण्यात आलं बेटा हेटेरोट्रिकस. काय नाव दिलं बेटा आपण याला, हेटेरोट्रिकस. हेटेरोट्रिकस आपण ज्या वेळेस म्हणतोय बेटा, म्हणजे आपण काय म्हणतोय, फिलामेंटस ब्रांच थॅलस असेल बेटा. कसं असेल बेटा इथं, हे फिलामेंटस ब्रांच, फिलामेंटस आणि कसं बेटा इथं ब्रांच थॅलस असेल. म्हणजे याचा अर्थ असा झाला बाळांनो की ज्या वेळेस मी फिओफायसीच्या सगळ्या मेंबरला ऑब्झर्व केलं, फिओफायसीच्या सगळ्या मेंबरला ऑब्झर्व केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं बाळांनो की सगळे हेटेरोट्रिकस आहे, म्हणजे सगळे काय आहेत बेटा इथं दॅट इज कॉल्ड ॲज फिलामेंटस ब्रांच थॅलस असतील. मग बाळांनो इथं आता महत्त्वाची गोष्ट काय येते आपल्याला, तर आपण आता इथं काय बघतो, याचं सेल वॉलचं स्ट्रक्चर बघतोय बेटा. कशाचं स्ट्रक्चर बघतोय बाळांनो आपण इथं, सेल वॉलचं. मित्रांनो जेव्हा मी सेल वॉलचं स्ट्रक्चर बघतोय तेव्हा मला परत तोच पार्ट बघायचा आहे. एक पार्ट मी काय सांगणार आहे बेटा, इथं इनरचा बघणार आहे, आणि दुसरा पार्ट काय बघणार आहे बेटा, मी इथं आउटरचा बघणार आहे. इनर आउटर बघताना इनर पार्ट काय असणार आहे बेटा, इथं सेल्युलोज असणार आहे, आणि आउटर पार्ट जो बेटा इथं, आता लक्ष द्या, ज्या वेळेस मी याचा आउटर पार्ट म्हटलं बेटा, या आउटर पार्टमध्ये मी सांगणार आहे बेटा इथं अल्जिन प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा इथं, अल्जिन. मग आता आपण याच्याकडे जाणार आहोत. आता हा क्वेश्चन खूप सुंदर क्वेश्चन तयार झाला आहे बेटा. हा क्वेश्चन मी का म्हणतोय सुंदर क्वेश्चन तयार झालाय, सेलवॉलचं कंपोजिशन हे क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी तिघांमध्ये वेगवेगळं असणार आहे बाळांनो. म्हणून आपण सांगतोय की सेलवॉलचा इनर पार्ट सेल्युलोजचा आहे, पण आउटर पार्ट कशापासून तयार झालाय, अल्जिन. मग आता इथं आपण काय सांगायचं बेटा, ओके चलो बोर्डकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. नेक्स्ट कन्सेप्टमध्ये मी काय घेतलं बेटा इथं, की या याच्यापासून एक केमिकल सिक्रेट केलं जातं बेटा, ज्याचं नाव आहे अल्जिन. काय सिक्रेट करतो बेटा आपण इथं, अल्जिन. हा अल्जिन नावाचा केमिकल बेटा कोण सिक्रेट करतं, हे ब्राऊन अल्गी याला काय करतं बेटा, सिक्रेट करतं, जो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये आपण बघितलं. कॅरेजिनला रेड अल्गी करतं बेटा, अल्जिनला कोण करतं इथं, ब्राऊन अल्गी सिक्रेट करतं. आता इथे एक अजून गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, जेव्हा मी फिओफायसीच्या मेंबर्सला बघितलं, फिओफायसीच्या मेंबर्समध्ये लार्जेस्ट अल्गी प्रेझेंट आहे बाळांनो. या लार्जेस्ट अल्गीला आपण नाव देतो बेटा केल्प. काय नाव देतो बेटा आपण, केल्प्स. याचं एक्झाम्पल आहे बेटा लॅमिनारिया. मी डायग्राम ड्रॉ करेल आणि तुम्हाला सांगेल बेटा, लॅमिनारिया नावाची अल्गी बेटा जी 100 ते 200 मीटरपर्यंत वाढू शकते, तिला केल्प म्हणतात. हिला जायंट अल्गी पण म्हटलं जातं बाळांनो. हॅरी पॉटरचा मूवी जर बघितला असेल तुम्ही, त्या हॅरी पॉटरच्या मूवीमध्ये दाखवलंय बेटा, जेव्हा हॅरी पॉटर त्या समुद्रात अटकून जातो, ओके, तो ज्या प्लांटमध्ये अटकतो ती अल्गी असते बेटा. आपल्याला प्लांट वाटतात ते, तसं नाही बाळांनो इथं. आता दुसरा पॉईंट महत्त्वाचा काय बेटा याच्यामध्ये, जेव्हा मी फिओफायसीच्या मेंबरला बघितलं तर फिओफायसीच्या मेंबरमध्ये मला एक वेगळी गोष्ट दिसली बेटा, याचा रिझर्व फूड मटेरियल. ज्या वेळेस मी याचं फूड बघितलं बेटा, याच्याकडे फूड मटेरियल काय काय स्टोरेज होऊ शकतं, स्टोरेज फूड काय, तर त्याला पहिले नाव दिलं बेटा आपण लॅमिनारियन. काय नाव दिलं बेटा आपण त्याला, लॅमिनारियन. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण भारतात राहतो, इंडियामध्ये राहतो म्हणून भारतीय झालो, इंडियन झालो. तसं बेटा आपण काय म्हणतो, समजा कोणी श्रीलंकेत राहत असेल श्रीलंकियन झाले, चायनामध्ये तर चायनीज झाले, जॅपनीज, अमेरिकन, म्हणजे काय झालं, आपण रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. तसं लॅमिनारिया अल्गीमध्ये जो कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे, ती लॅमिनारिया जायंट अल्गी असल्यामुळे तिला त्या कार्बोहायड्रेटला नाव देऊन टाकलं बेटा लॅमिनारियन. आणि दुसरं असणार बेटा इथं फूड दॅट इज कॉल्ड ॲज मॅनिटॉल. सिंपल नाव काय दिले बेटा आपण याला, मॅनिटॉल नाव दिलेलं आहे बेटा. रिझर्व फूड सुद्धा खूप छान क्वेश्चनसाठी जागा आहे. क्लोरोफायसीमध्ये स्टार्च आणि आपण दुसरं काय सांगतो बेटा इथं, दॅट इज अ ऑइल ड्रॉपलेट. ज्या वेळेस मी काय करतो बेटा, फिओफायसीमध्ये बघतोय, या फिओफायसीमध्ये आपण काय सांगतोय बाळांनो इथं, लॅमिनारियन मॅनिटॉल आहे. अल्गीमध्ये जिथे डिफरन्सेस क्रिएट होतात ना बेटा, ते 100% क्वेश्चन्स क्रिएट होतात. ओके चलो नेक्स्ट पॉईंटकडे लक्ष. आता याच्यामध्ये आपल्याला स्पोर्स आणि गॅमेट्सकडे लक्ष द्या, किंवा रिप्रोडक्शनकडे लक्ष देऊ बेटा आपण. सगळ्यात पहिले रिप्रोडक्शन बेटा इथं सिंपल त्याच पद्धतीने घ्यायचं. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दलच बोलेल बेटा मी, बाकीचं फ्रॅगमेंटेशन वगैरे ते कॉमन आहेत सगळीकडे. ओके, मी इथं परत काय लिहिलं बेटा, आयो, आयसोगॅमी, अनआयसोगॅमी, उगॅमी. झालं बेटा क्वेश्चन, समजते बेटा इथं. पण आता महत्त्वाची गोष्ट काय बेटा, आपल्याला इथं स्पोर्स आणि गॅमेट्सला विचार करायचा आहे आपल्याला. स्पोर्स अँड गॅमेट्स. क्लोरोफायसीमध्ये जी मी नोट टाकून दिली होती बेटा, तुम्हाला इथं तशी नोट बघायची. क्लोरोफायसीमध्ये जसं स्पोर्स गॅमेट आहे तसं इथं काय, या स्पोर्स गॅमेटमध्ये आपण काय म्हणतो बेटा, नंबर ऑफ फ्लॅजेला किती आहे, 2 फ्लॅजेला प्रेझेंट आहे बेटा फक्त. क्लोरोफायसीच्या मेंबर्सला बघितलं तर स्पोर्स गॅमेट्समध्ये फ्लॅजेला किती बेटा, 2 to 8 फ्लॅजेला होते. इथं फक्त किती बेटा, 2 फ्लॅजेला प्रेझेंट आहेत.
ओके बेटा सगळ्यांना इथं. चलो लक्ष दुसरीकडे लक्ष द्या बेटा. आता 2 फ्लॅजेला प्रेझेंट आहे, पण यांच्या फ्लॅजेलाची लेंथ कशी बेटा? अनइक्वल लेंथ असेल. कशी असेल बेटा? इथं अनइक्वल लेंथ असेल. लिहिलं बेटा सर. पण याची पोझिशन बघा बेटा कशी आहे. याची पोझिशन ज्या वेळेस बघतो बेटा आपण, तर पोझिशन सिंपल काय सांगायची बेटा इथं? इट इज अ लॅटरल पोझिशन. काय पोझिशन आहे बेटा इथं? लॅटरल पोझिशन. म्हणून जर समजा बेटा इथं इथं याच्या फ्लॅजेलाची गोष्ट काढली बेटा, समजा मी हा शेप काढला, याला पियर शेप म्हणतात किंवा पायरी फॉर्म म्हणतात. तर लिहून देतो बेटा मी, पियर शेप किंवा काय नाव दिलं बेटा आपण? पायरी फॉर्म. ओके. हां, लॅटरलमध्ये 2 फ्लॅजेल आहे, एकाची लेंथ जास्त, एकाची लेंथ कमी. याची लेंथ मी जरा जास्त दाखवून देतो. हां, म्हणजे काय अडचण नाही. म्हणजे इथपर्यंतच्या कन्सेप्टमध्ये बघा बेटा, इथपर्यंतच्या कन्सेप्टमध्ये आपण सांगितलं फिओफायसीचे सगळे कॅरेक्टर्स आपण जवळजवळ मेन्शन केले. पण मला एक्झामला जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा क्वेश्चन कुठून येतो? या क्वेश्चनचा सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट पार्ट बघा बेटा कुठला आहे. मी तुम्हाला सांगतोय बाळांनो, लक्षात घ्या, नीटला हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे बाळांनो. ओके, नीटला हे स्टोरेज फूड येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे बाळांनो. ओके, अल्जिनला कोण सिक्रेट करतं हा सुद्धा एक छान क्वेश्चन इथं तयार होतो बेटा. ओके, त्यानंतर सेलवॉलचा पार्ट मी तुम्हाला सांगितलं आहे बेटा की सेलवॉलमध्ये कधीही लक्षात ठेवायचं हा सगळ्यांचा पॉईंट आहे. हेटेरोट्रिकस हा सुद्धा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे ब्राऊन आणि पियर शेप पायरी फॉर्म तर 100% बेटा हे तर येण्यासारखं आहेच. कधीही बेटा अभ्यास करताना या पॉईंट्सवर सगळ्यात जास्त विचार करा. नीटला असे क्वेश्चन्स बेटा एक्झामिनर टाकतो. ओके, चलो आता लक्ष द्या बेटा. इथं एक्झाम्पल सांगतो मी क्लोरोफायसी एक्झाम्पल विसरून गेलो सांगायचं. मी आता याच्यानंतर लगेच त्याची ट्रिक सांगतो आणि ते क्लिअर करून देतो. एक्टोकार्पस, फ्यूकस, लॅमिनारिया, सर्गॅसम, डिक्टिओटा. चलो गुड. इकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. एक छोटंसं निमोनिक्स बेटा इथं तयार केलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. मी, एकटा, ओके, फुलासारखा दिसतो. मी एकटा फुलासारखा दिसतो. एकटा म्हणजे एक्टोकार्पस, फ्यूकस, लॅमिनारिया, सर्गॅसम आणि काय बेटा दिसतो. एकदम सोपी ट्रिक आहे बाळांनो, लक्षात राहील की नाही बाळांनो? ओके, चलो गुड. आता मी थोडेसे तुम्हाला काय करतो बेटा, कॉम्प्लेक्स पॉईंट दाखवतोय. सर्गॅसमकडे जाऊ बेटा आपण. ज्या वेळेस मी सर्गॅसमला स्टडी केलं बेटा, या सर्गॅसममध्ये मला एक गोष्ट सगळ्यात चांगली दिसली बाळांनो. ओके, सर्गॅसममध्ये इथं बघितलं आपण तर इथं काहीतरी स्ट्रक्चर आहे, ज्या स्ट्रक्चरला आपण नाव देतो बेटा एअर ब्लॅडर. सिंपल नाव दिलं बेटा एअर ब्लॅडर. या एअर ब्लॅडरमुळे काय होतं तर बायोन्सी प्रोव्हाइड केले जाते. बायोन्सी म्हणजे तरंगणे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा की आपण जेव्हा तुम्ही एनसायटीत पण बघितलं बेटा तुम्हाला दिसेल एअर ब्लॅडरचे गोल गोल काढलेले आहेत. म्हणजे एअर ब्लॅडर लॅमिनारियामध्ये सुद्धा असतात, सर्गॅसममध्ये आहेत बेटा. ओके, एक्टोकार्पसमध्ये नाही आहेत बाळांनो. मग आपण आता काय म्हणतो बेटा इथं एअर ब्लॅडर ही कॅरेक्टरिस्टिक कोणाची बाळांनो? ही फिओफायसीची. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते बेटा, जेव्हा मी एखाद्या एक्टोकार्पसला स्टडी करतो, समजा मी एनसीईआरटीतल्या डायग्रामप्रमाणे जातो बाळांनो. एनसीईआरटीमध्ये काय दिलं बेटा, फिओफायसीच्या मेंबर्समध्ये बघितलं तर सगळ्यात खाली काय असेल बेटा इथं होल्ड फास्ट. काय असतं बेटा इथं होल्ड फास्ट. अ स्टॉक लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज स्टाईप. आणि इथं जे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे बेटा त्याला म्हणतात फ्रॉन. हा सुद्धा एक छान नीटचा क्वेश्चन तयार होतो बेटा. या नीटचा क्वेश्चन का तर algal plant body which has a divided with the algal plant body which divided into 3 parts, hold fast, stipe and frond. स्टॉक लाईक स्ट्रक्चरला स्टाईप म्हटलं बेटा आपण. तर हे कोणामध्ये होतं बाळांनो? फिओफायसीच्या मेंबर्समध्ये होतं. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून जरी आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट समजते बाळांनो. ती म्हणजे काय तर इथं सुद्धा आपण म्हणतोय क्वेश्चन्स भरपूर सारे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो सगळ्यांनी की क्वेश्चन सॉल्व करताना गडबड करू नका. तुम्ही आता हे फटक्यात लिहून घ्या, मग मी तुम्हाला क्लोरोफायसीची ट्रिक सांगतो बाळांनो. ओके, आणि मग आपण रोडोफायसी पण लिहू. लिहिलं गेलं बेटा सगळ्यांचं? एक्झाम्पल
ऑफ क्लोरोफायसिल. तुम्ही तिकडे लिहून घ्या बेटा अगोदरच्या पॉईंटमध्ये. चलो मी आता निमोनिक्स पहिले लिहून घेतो, मग त्याच्यावरून एक्झाम्पल सांगतो. वो चली गई. ओके. जिंदगी के सफर से यू के अब कोई चारा नहीं. चल बोर्डकडे लक्ष द्या. छोटंसं निमोनिक्स आहे बेटा, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत लावून जातात. व्ही म्हणजे काय सांगायचं बेटा, वॉल्वॉक्स. ओ म्हणजे काय बेटा, उडोगोनियम. ओके. चली म्हणजे काय बेटा, क्लमायडोमोनस. जिंदगी म्हणजे काय बेटा, झिग्निमा. सफर म्हणजे काय बाळांनो, स्पायरोगायरा. यू म्हणजे काय, युलोथ्रिक्स. दुसरा यू म्हणजे काय, युडोरिना. चारा म्हणजे काय बेटा, ऑब्व्हियसली चारा. नाही म्हणजे काय, नायटेल्ला. छोटंसं निमोनिक्स तयार केलं बेटा. हे लवकर लिहा. झालं बेटा सगळ्यांचं लिहून मला सांगा बेटा इथं सगळ्यांनी. झालं बेटा सगळ्यांचं लिहून. ओके गुड बेटा, गुड. चल बोर्डकडे लक्ष. आता इथं आपल्याला एक शेवटचा बीट बाकी बेटा अल्गीचा. तो म्हणजे काय बेटा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज रोडोफायसी. अगेन बेटा मी तुम्हाला सांगतो की रोडोफायसी सगळ्यात छोटी अल्गी बेटा इथं दिलेली, आणि ती पण तेवढीच महत्त्व. मी रेड कलरने घेतो, रेड कलर चांगला वाटतो जरा. रोडोफायसी म्हणून. रोडोफायसी. चल गुड. मित्रांनो जेव्हा मी रोडोफायसी म्हणतोय म्हणजे आता याचे जनरल कॅरेक्टर आपल्याला त्याच पॅटर्नने शिकायचे. ओके चलो बोर्डकडे लक्ष आपल्या सगळ्यांनी इथं. हां ओके पहिल्या कॅरेक्टरकडे लक्ष द्या बेटा. रोडोफायसीला कॉमनली काय नाव देतो बेटा आपण, रेड अल्गी. रोडोफायसीला कॉमनली काय नाव दिले बेटा, रेड अल्गी नाव दिले. सेकंड याच्याकडे पिगमेंट काय प्रेझेंट आहे बेटा, क्लोरोफिल ए प्रेझेंट आहे. क्लोरोफिल काय प्रेझेंट आहे बेटा, डी प्रेझेंट आहे. क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी प्रेझेंट आहे म्हणजे इथून आपल्याला खूप छान पॉईंट समजायला लागले. बी सी डी संपलं. क्लोरोफिल ए सगळ्यांमध्ये कॉमन आहे बाळांनो, बरोबर आहे बेटा. चलो याच्या पलीकडे ॲडिशनल कुठले पिगमेंट प्रेझेंट आहे का, याच्याकडे ॲडिशनल ऑदर दॅन क्लोरोफिल ए किंवा ऑदर दॅन क्लोरोफिल डी याच्याकडे अजून काय प्रेझेंट आहे तर आपण सांगतो बेटा याच्याकडे प्रेझेंट आहे फायको इरिथ्रिन. फायको इरिथ्रिन पण प्रेझेंट आहे. त्याचबरोबर आपण सांगतो बेटा याच्याकडे प्रेझेंट आहे फायकोसायनिन पण प्रेझेंट आहे. ओके चलो नेक्स्ट पॉईंट. बेटा जेव्हा मी याला स्टडी केलं तेव्हा मी सगळ्यात पहिला त्याचं काय सांगेल बेटा, याची मला हॅबिटॅट बघायची. मी जेव्हा हॅबिटॅट बघितली तेव्हा मोस्टली मी काय सांगणार बेटा इथं मरीन वॉटर. रेअरली काय सांगणार आहे बेटा मी इथं फ्रेश वॉटर. अगेन इथं ब्रॅकिश वॉटर पण आहे बाळांनो. ब्रॅकिश वॉटरमध्ये सुद्धा ही अल्गी सापडते. मित्रांनो एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, जेव्हा एखादा क्वेश्चन्स आपण परत त्याच पॉईंटने शिकतो तेव्हा त्याच्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये काय होतं, एकदम परमनंट जागा बनून जाते. ही परमनंट जागा मिळवण्यासारखाच पॉईंट झाला बेटा. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, मी ते एक फॉर्म सांगतो ज्याचं नाव आहे बेटा बट्रॅकोस्पर्मम. बट्रॅकोस्पर्मम नावाचं आपण म्हणतो एक्झाम्पल जे बेटा हे फ्रेश वॉटर अल्गी. हे कुठे ग्रो होतं बेटा, फ्रेश वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये जेव्हा रेड अल्गीला बघितलं जातं बेटा तर आपण सांगतो इट इज अ डीपेस्ट, सगळ्यात समुद्राच्या पाण्यात खोलवर आहे बेटा, डीपेस्ट ड्वेलिंग अल्गी. डीपेस्ट ड्वेलिंग अल्गी याला म्हटलं जातं बेटा. ओके म्हणजे याचा अर्थ काय बेटा, समुद्राच्या पाण्यात खोलवर कुठली अल्गी सापडते तर आन्सर काय करायचं बेटा इथं डीपेस्ट ड्वेलिंग अल्गी आन्सर सांगायचं. मला सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचणी बाळांनो, समजला इथपर्यंतचा पाठ सगळ्यांना. चलो व्हेरी गुड बेटा. आता रेड अल्गीमध्ये असं काय वेगळं आहे सर की जे ब्राऊन अल्गी आणि आपण म्हणूयात की बाकीच्या अल्गीपेक्षाला वेगळं करतात. याच्या सेल वॉलकडे या बेटा सगळ्यांनी.
सेल वॉलमध्ये बेटा मी ऑब्व्हियसली सेल वॉल पहिले लिहून घेतो. हां चलो, सेल वॉल कॅरेक्टर आपण बघतो बेटा. सेल वॉलमध्ये मी परत इनर पार्ट बघणार आहे बेटा, आणि दुसरा पार्ट काय बघणार आहे बेटा मी इथं, आउटर पार्ट. इनर मी सांगतो बेटा इट इज मेड ऑफ सेल्युलोज. इनर कशापासून आहे बेटा, इथं सेल्युलोज आहे. पण आता ज्या वेळेस मी काय करतोय बेटा, इथं आउटर पार्ट सांगतोय. आउटर इथं मध्ये मी काय सांगतोय, पॉलीसल्फेट इस्टर. पॉलीसल्फेट इस्टर म्हणजेच कोण बेटा, कॅराजिन. पॉलीसल्फेट इस्टर हे डायरेक्ट आपण टेबल 3.1 म्हणून उचलतो बेटा शब्दाला. कॅराजिन याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग आता आपल्याला क्वेश्चन काय येतो बेटा नेक्स्ट, ज्या वेळेस मी काय करतो बेटा, याच्या रिझर्व्ह फूड बद्दल विचार करतो. कोणाबद्दल विचार केला बेटा मी इथं, रिझर्व्ह फूड. रिझर्व्ह फूड सांगितलं बेटा इथं प्रेझेंट आहे फ्लोरिडियन स्टार्च. काय प्रेझेंट आहे बेटा इथं, सिंपल फ्लोरिडियन स्टार्च प्रेझेंट आहे, विच इज व्हेरी सिमिलर टू ग्लायकोजन. ग्लायकोजन आणि अमायलोपेक्टिन आपण ज्याला म्हणतो बाळांनो, या दोघांसोबत काय हा सिमिलर दाखवतोय. नेक्स्ट पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा काय बेटा, जेव्हा मी रेड अल्गीला ऑब्झर्व केलं, या रेड अल्गीमध्ये सगळ्यात युनिक फीचर्स मला काय दिसले. युनिक फीचर्स म्हणजे याच्यामध्ये रिप्रोडक्शन बघा बेटा काय. जेव्हा मी रेड अल्गीच्या युनिक फीचरकडे जातोय तर याच्यामध्ये रिप्रोडक्शन हा युनिक फीचरमध्ये जातोय. याच्यामध्ये आपण रिप्रोडक्शन युनिक फीचर काय म्हटलो तर याच्यामध्ये सांगायचं बेटा इट इज अ ओगॅमस. कसं बेटा, ओगॅमस. आणि बोथ गॅमेट्स कशा असते बेटा इथं, नॉन मोटाईल. बोथ गॅमेट्स इथं कसे असेल बेटा, नॉन मोटाईल. मित्रांनो ही कंडिशन वारंवार सांगतोय, परत सांगतोय, लक्ष द्या त्याच्याकडे व्यवस्थित. ती कंडिशन म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या फॉर्मला शिकतोय तर त्याच्यामध्ये गॅमेट्स कसे आहेत पहिले ते बघा. आता ओगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हटल्यानंतर बोथ गॅमेट्स नॉन मोटाईल आहे बेटा, हाही महत्त्वाचा क्वेश्चन झालेला आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय बेटा इथं आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय सांगतोय, याच्याकडे पोस्ट फर्टिलायझेशन मॉडिफिकेशन होतं. पोस्ट फर्टिलायझेशन मॉडिफिकेशन. आता तुम्ही म्हणणार सर पोस्ट फर्टिलायझेशन मॉडिफिकेशन म्हणजे काय, रिप्रोडक्शन झाल्यानंतर न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्यासाठी काही स्ट्रक्चर चेंजेस होतात, त्याला आपण नाव दिलं बेटा पोस्ट फर्टिलायझेशन मॉडिफिकेशन. पोस्ट फर्टिलायझेशन मॉडिफिकेशन ही कॅरेक्टरिस्टिक फीचर कोणाचं आहे बेटा इथं, रेड अल्गीचं असणार आहे. कोणाचं आहे बेटा इथं, रेड अल्गीचं असणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट बेटा याचा, जर समजा मी याचे स्पोर्स स्टडी केले, काय स्टडी केले, स्पोर्स, किंवा याचे गॅमेट स्टडी केले बेटा, स्पोर्स आणि गॅमेट्स बघितले तर एक सांगायचं बेटा की इथं फ्लॅजेला जो असेल हा काय असेल बेटा इथं, अब्सेंट. फ्लॅजेला काय बेटा इथं, अब्सेंट. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट बेटा या रोडोफायसिसचा आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय, एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स सांगताना काय सांगायचं बेटा इथं, पॉलीसायफोनिया, बट्रॅकोस्पर्मम, ग्रासिलारिया, पोरफायरा, गेलिडियम. याचं निमोनिक्स पण सांगतो बेटा, एकदम सोपं आहे. पप्पू, भाऊ, पप्पू भाऊची, ग्रासिलारिया, गोरी, गोरी, पोरगी, गेली. पप्पू भाऊची पोरगी गेली, बरोबर बेटा. चलो, कामातून गेली, गोवा गेली, काय टाकायचं टाक. आता बघा इतकं सोपं आहे बेटा. आता काही क्वेश्चन्स कसे आहेत बघा. जर मी आगारचा पॉईंट ऑफ व्ह्यू घेतला तर मी काय म्हणतो बेटा, ग्रासिलारिया आणि गेलिडियम यांच्यापासून आपण आगार आयसोलेट करतो. काय बेटा, आगार. हा नीटचा क्वेश्चन आहे बेटा, खूप छान नीटला क्वेश्चन येऊ शकतो बेटा हा. ओके. दुसरं, बट्रॅकोस्पर्मम फ्रेश वॉटर आहे बेटा आणि ही ब्ल्यू कलर देते. आपण एक नीटचा क्वेश्चन आहे बेटा इथं, महत्त्वाचा क्वेश्चन आहे बेटा आपण. ओके, हा पण नीटचा क्वेश्चन झाला बेटा इथं. सेल वॉल त्याची कशी आहे, हा मागच्याच वेळेस येऊन गेला बेटा नीटला. ओके, रिप्रोडक्शन ओगॅमस आहे बेटा ही, बाकी सगळे आयसोगॅमस, अनआयसोगॅमस, ओगॅमस सगळे दाखवतात. फ्लॅजेला कम्प्लिटली अब्सेंट आहे बेटा, हा पण नीटचा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. ओके,
आता या प्रत्येक पार्ट ऑफ व्ह्यूने जर बघितलं आपण तर अलगीच्या बेटा सगळे बारके बारके पॉईंट सगळे घेतले आणि सगळे क्वेश्चन्स ओरिएंटेड पॉईंट घेतले. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे बेटा, ब्रायोफाईटला सुरुवात करणार आहे. एकदा का ब्रायोफाईट समजलं बेटा तुम्हाला मग कशाची अडचण येत नाही. मग ब्रायो, मग टेरिडो, मग जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ओके चलो फटाफट लिहा बरं बाळांनो सगळ्यांनी लवकर. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुनी घेऊ. गगन भरारी, गगन भरारी.